विदर्भासह अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस चालू आहे। आपल्याला माहित असेल की प्रशासनाने अलर्ट केले होते आणि त्याच अलर्ट नंतर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पाऊस सुरू आहे। जिल्ह्यात प्रत्येक भागांमध्ये जर पाहिलं तर दर्यापूर, अंजनगाव, मोर्शी, वरुड, चिखलदरा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण शेत हे पाण्याने या शेतामध्ये जर पाहिलं तर तलावाचे स्वरूप या ठिकाणी आलेले आहे। या शेतामध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केलेली होती, परंतु आता हे संपूर्ण कपाशी पाण्याखाली गेलेली आहे। असं जर पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे। गेल्या याआधी जर पाहिलं तर पेरणी केल्यानंतर जून महिन्यामध्ये पाऊस नसता, म्हटलं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। पेरणी केल्यानंतर तब्बल 15 दिवस पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आलेले होते। आज जर पाहिलं तर आता सतत पाऊस सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकाचे या ठिकाणी नुकसान होत आहे। म्हणजे एकीकडे जर पाहिलं तर शेतकरी आसमानी सुलतानी संकटाला या ठिकाणी शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या गंभीर बाबीचे लक्ष द्यावे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाचे आणि तूर, मूग, सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याची पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी सुद्धा मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आणि यानंतरही सुद्धा प्रशासनाने पावसाचा अलर्ट दिलेला आहे। आणखी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस अमरावती जिल्ह्यामध्ये आणि विदर्भात या ठिकाणी पडणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर।